नमस्कार मैत्रिणींनो, प्रेमाच्या रसोई चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आज आपण उलटा वडापाव करणार आहोत। त्यासाठी लागणारं साहित्य मी 7-8 मिरच्या घेतल्या हिरव्या, थोडंसं आलं, 10-12 पाकळ्या लसणाच्या, थोडासा पुदिना आणि कढीपत्ता, कोथिंबीर, थोडेसे धणे घेतले, जिरी, हे ओवा आणि थोडीशी मिरी पावडर आणि 4-5 बटाटे घेतले। आपल्याला चण्याचे पीठ लागेल। तर आपण अगोदर भाजी करून घेऊ। आणि ब्रेड, गव्हाचे ब्रेड आहे। आपण अगोदर मिरची वाटून घेऊ। त्याच्यात ओवा टाकते आणि थोडेसे धणे आबडधोबड वाटायचे बटाट्याच्या भाजीसाठी। आणि आलं टाकू आपण। एकात आपण मोहरी टाकू। मोहरी तडतडली का जिरं टाकायचं। मोहरी तडतडली का जिरं टाकायचं। थोडासा हाता ओवा हे करून टाकायचा आणि हिरवी मिरचीचा ठेचा टाकू। त्याच्यात पण ओवा लसूण सगळं बारीक केलंय। आपण थोडीशी हळद टाकायची आणि हिंग टाकू। पाव चमचा हिंग हे टाकायचं आणि चांगलं परतून घ्यायचं। त्याच्यात आपण हाताने असे बटाटे हे करून टाकायचे, कुस करून। चांगले फोडून घ्यायचे बटाटे आणि मीठ टाकायचं चवीपुरतं। आपण मीठ टाकू आणि त्याची भाजी करून घ्यायची चांगली। आपण थोडीशी मिरी पावडर टाकू आणि आपली भाजी करून झाली। आता आपण चटणी करून घेऊ। हिरवी चटणी करायची आपल्याला। थोडीशी कोथिंबीर टाकायची। आपण हिरवी मिरची करून घेऊ। हे बघा मी 2-3 मिरच्या टाकल्यात हिरव्या आणि थोडासा कढीपत्ता, थोडीशी पुदिन्याची पानं आणि लसूण आपण चांगलं वाटून घ्यायचं बारीक। पाणी घालून वाटलं तरी चालेल, बारीक वाटून घ्यायचं। हिरवी चटणी झाली। आता आपण पीठ हे करू। तर पीठ ना थोडासा ओवा टाकायचा पिठात आणि लाल तिखट टाकायचं थोडंसं 1 चमचा, थोडासा हिंग, थोडीशी हळद आणि जिरं टाकायचं। चवीपुरतं मीठ टाकायचं। आपण काढून घेऊ। थोडं पाणी घ्यायचं, असं काढून घ्यायचं चांगलं। आपण थोडीशी कोथिंबीर टाकू आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं। चिमूटभर खायचा सोडा टाकायचा आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं। असं थोडं पाणी घालून, जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही करायचं। थोडंसं घट्ट आहे, आपण थोडंसं पाणी घालू। बघा असं पीठ पाहिजे आपल्याला। हे बघा आता आपण ब्रेडचे, गव्हाचे ब्रेड आहेत, ब्रेडचे असे काप करून घ्यायचे गोल गोल। हे बघा असे। चटणीला पण थोडंसं मीठ टाकायचं आणि आता आपण तेल तापू। तेल तापायला ठेवले। आता हे बघा तेल तापेपर्यंत आपण हिरवी चटणी त्याला लावून घेऊ। अशी सगळ्या बाजूने लावायची चांगली। खूप छान होतात असे वडे, तुम्ही करून बघा। चटण्या लावून घेतल्या। आता आपण अशी थोडी भाजी बघा अशी खालून पण लावायची। मी
आणि हे बघा पाठीमागून पण असं ठेवायचं. आणि हे बघा अशा पद्धतीने भाजी लावून घ्यायची. मी तोपर्यंत आपण चटणीसाठी थोडंसं हे करू. तेल तापले चांगलं, असं हे करायचं. भजी काढायची आपल्याला शेवसारखी चटणीसाठी. लाल चटणी करायची ना आपल्याला. आणि चांगलं कुरकुरीत होईपर्यंत तळायचं ते चांगलं. बघा आता आपण हे थंड करायला ठेवू चटणीसाठी. मग चटणी चांगली कुरकुरीत होते. आता आपण काढून घेऊ. आणि आता आपण तोपर्यंत वडे तळून घेऊ. तोपर्यंत हे थंड होतं आहे. हे बघा आता हे असं बुडवायचं. सगळ्या बाजूने चांगलं झालं पाहिजे. बघा बुडवून दोन्ही बाजूने चांगलं बुडवायचं आणि तेलामध्ये असं सोडायचं. बघा दुसरा पण दाखवते तुम्हाला. बघा असे उलटायचे. चांगले भाजले का. आता आपले चांगले भाजलेत वडे. आता आपण काढून घेऊ. बघा किती छान वडे झाले, किती मोठे मोठे झाले. उलटे वडे म्हणतात त्याला. बघा मी आता असे सगळे वडे करून घेते, मग तुम्हाला दाखवते. चटणी पण करायची अजून. तोपर्यंत चटणी करून घेते. मी आता थोडंसं लाल तिखट टाकते. थोडीशी जिरे टाकू आणि आपण लसूण टाकायचा. चटणी करायची. थोडासा लसूण टाकते. आणि आता आपण हे बारीक करून घेऊ. लाल चटणी करायची ना आपल्याला, म्हणून. हे बघा आपले वडे किती छान झाले. हे बघा असे ठेवायचे. मस्त झाले. आतून असे ब्रेड ठेवायचा आणि वरून त्याला बटाटा लावायचा दोन्ही बाजूनी. असं खालीवर चटणी लावून ब्रेड हे करायचा दोन्ही बाजूनी. त्याला हे लावून घ्यायचं आणि बटाटा लावून घेतला का पिठात तळायचं. हे बघा मी छोटे पण केले. हे छोटे साईजची वाटी घ्यायची आणि छोट्या साईजचे पण येतात. हे मोठ्या साईजचे केले. तुम्हाला जर आवडले तर असे. हे बघा त्याच्यासोबत अशी चटणी आहे, लाल चटणी करायची. असे गुन्हे उरतात ना, त्या गुन्ह्यांची केली तरी चालते. छान होते चटणी. लसूण टाकायचा थोडासा आणि करायची. हे बघा छान चटणी झाली. अशी छोटीशी वाटी असली ना तरी पण छोट्या वाटीने पण येतात आणि मोठ्या वाटीने पण येतात. असे नक्की करून बघा तुम्ही. छान होतात खूप. आणि तुम्हाला जर आवडले तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. हे बघा मी तुम्हाला फोडून दाखवते. हे बघा अशी आतून बाहेरून चटणी असते त्याला. हे बघा अशी चटणी लावायची. हिरवी चटणी, वरून बटाटा, खालून पण बटाटा लावायचा आणि त्या पिठात टाकायचं आणि तळून घ्यायचं. हे बघा किती छान झाले. तर तुम्ही असे करून बघा नक्की. आणि आवडले तर पूर्ण व्हिडिओ बघत जा. आणि आवडले तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. बाय बाय.